साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकाची गाडी थेट दरीत कोसळली आणि घटना घडली. जवळपास 300 फूट एका झाडाला कार अडकली असून कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील साहिल जाधव हा 20 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. गुजरवाडीच्या गावच्या हद्दीत घाटामार्गावर टेबल पॉईंटच्या ठिकाणी चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट 300 फूट खोल दरीत गेली. सुदैवाने फोटो सेशनसाठी त्याच्यासोबत 4 मित्र गाडीतून खाली उतरल्याने ते सुखरूप आहेत. याबाबत पाटण पोलिसांनी घटनास्थळावरून दिलेली माहिती अशी: सडा वाघापूर या ठिकाणी उलटा धबधबा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक तिथे जात असतात. पाटणपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पाटण सडा वाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटामार्गाच्या मधोमध सपाटीला पर्यटकांसाठी टेबल पॉईंट म्हणून पर्यटनाचे ठिकाण आहे. या टेबल पॉईंटच्या दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे. या ठिकाणी फोटो सेशनसाठी अनेक पर्यटक थांबत असतात. बुधवारी दिनांक 9 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास साहिल अनिल जाधव वय वर्ष 20 राहणार गोळेश्वर तालुका कराड या आपल्या मित्रांच्या समवेत चारचाकी क्रमांक MH50X5859 या गाडीतून पर्यटनासाठी आले होते. टेबल पॉईंट ठिकाणी चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यासाठी व्यस्त होते. सायंकाळी 4:15च्या सुमारास चालक साहिल जाधव गाडी चालू करत असताना गवतावरून गाडी घसरल्याने त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून ते 300 फूट खोल दरीत गाडीसह कोसळले. यावेळी उपस्थितांनी तात्काळ पाटण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवटेकर हे आपले कर्मचारी संतोष कुचेकर, राजेंद्र मोहिते, होमगार्ड आकाश चव्हाण, दीपक मिसाळ आदी टीमसोबत उपस्थित झाले. पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या सुरूर तालुका पाटण येथील किंगमेकर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने तासभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गाडीतील जखमी युवक साहिल जाधव याला झोळीतून वर काढण्यात आले. यावेळी परिसरात बकरी चारण्यासाठी गेलेले युवक मंगेश जाधव याने सदर गाडीचा दरवाजा तोडला. गंभीर जखमी असलेला साहिल जाधव याला उपचाराकरिता सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे पाठवण्यात आले. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवटेकर करत आहेत.